नमस्कार मंडळी, सर्वांना सुप्रभात. आणि मी अमृता, आपले अमृता वारे व्लॉग्स आणि आजच्या नवीन एका छान अशा व्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर सकाळची वेळ आहे, आजच्या दिवसाची सुरुवात पडत्या पावसाने आणि उगवत्या सूर्याने झालेली आहे. ऊन सुद्धा आहे, पाऊस सुद्धा आहे आणि वाळायची कपडे वाट बघतायत माझी. कारण काल दिवसभर पाऊस होता, रात्रभर पाऊस होता, घरात सगळे कपडे पडलेले. तर आता मधूनच दिवस उगवतोय, मधूनच पाऊस येतोय. तर आता मला त्या कपड्याच्या मागे लागावं लागणार आहे, नाही तर मग घरात सगळा वास सुटून जाणार आहे. चला, तर आता तुम्ही बघू शकता सकाळी दिवस उगवलेला आहे आणि कसं आपल्या घरात छानपैकी ऊन पडलेले. सकाळ सकाळची सूर्यकिरणं पडलेली आहेत. तर हा टेरेसवर जायचा जिना आहे आणि पहिली ही रूम लागते आपली. इथं मॅडम ट्युशन घेत असतात मुलांची, पण आता त्यांचं स्कूलमध्ये प्रमोशन झाल्यामुळे त्यांना क्लासेस घ्यायला वगैरे वेळ नाही भेटत, म्हणून मग मी इथं शिवची सायकल आणून ठेवली. पावसा पाण्याचं न भिजायची खाली, ती खराब होऊन जाईल म्हणून. तसंही चाकं पंक्चरच आहेत तिची, पण त्याला म्हटलं पाऊस उघडेपर्यंत वरतीच ठेवावं, ओली होऊन खराब होऊन जाईल. इथं स्टूल ठेवलाय, खालीच असतो तो, म्हणजे तो समोरचा आहे खुशबूचा, तिच्या घरात ओला होतो पावसामुळं, पाठीमागं वगैरे जागा नाही तेवढी, म्हणून इथं ठेवलाय तिने. आणि हे आपल्या गाडीचं कवर आहे, पावसाने रोज रोज खराब होऊन जाईल असंही, तेवढं आता ऊन नसतं म्हणून मग मी इथे आणून ठेवलेले. आणि हा आपल्या मॅडमचा आणि आरवीचा स्टडी टेबल आहे, त्यांचं स्कूलचं सामान प्रोजेक्ट वगैरे ठेवलेले. तर हा सुद्धा मला आवरायचा आहे थोडासा. तर ही पुढची बाल्कनी आहे, तुम्ही बघू शकता, मस्त दिवस उगवलाय. हा सूर्य उगवलेला आहे समोरच्या बाजूने, अगदी घराच्या समोरच्या बाजूने. आणि खाली आपली गाडी लावलेली आहे आणि ही आपली पुढची गॅलरी आहे. आणि ही आपली ट्युशनची रूम. तर मस्त उजेड आलेला आहे, तर म्हटलं चला कपडे वगैरे थोडेसे उन्हात टाकता येतील. काल दिवसभर ऊन होतं, कालचे कपडे थोडेसे वाळवायला पाहिजेत. इकडे माझी शिलाई मशीन ठेवलेली, तर वरती मी 4-5 दिवसात आलीच नाही, आवरलंच नाही. खूप कचरा झालेला आहे, पसारा पण झाला आहे, खुर्च्या वगैरे इकडं तिकडं अस्ताव्यस्त पडलेले. शिलाई पण करायची आहे थोडीशी, तर मशीन पण तिथंच ठेवलेली. एकदम खिडकीच्या समोर उजेड येतो, शिवायला सोपं पडतं. खिडकी उघडली तर थोडंसं हवा पण येते. आणि हा दीदींचा स्केच आहे, त्यांच्या एका सरांनी बनवला होता. दीदींचा स्केच त्यांना बनवून गिफ्ट केला होता, तर तो इथं ठेवलेला आहे. त्याला थोडंसं फोटो फ्रेमना लावू नये असं पण म्हणतात, म्हणून मग मला समजत नाहीये काय करावं, म्हणून मी तसाच ठेवून दिलेला आहे तो. आणि इकडे आपलं स्टोर रूम, बाथरूम वापरत नाही, टॉयलेटचा वापर होतो. आणि इथं माझी कपडे वाळवायची रूम, जी की पावसाळ्यात टेन्शन असतं मला. तर इथं दीदी झोपतात वरच्या रूममध्ये. गावाकडनं आणलेले कांदे टाकण्यासाठी असं जुगाड केलेले. लसूण सुद्धा एक्स्ट्राचा होता, तो वरती आणून ठेवलेला आहे. आपला घरचाच लसूण आहे, कांदे सुद्धा घरचे आहेत. 5-6 महिने टेन्शन नाही, 4 महिने तर अजिबातच नाही, एवढ्या हिशोबाने आणलेले. आणि इथं मागच्या बाजूची खिडकी आहे, पाठीमागून खूप छान हवा येते, तुम्ही बघू शकता कपडे कसे हालतेत. तर काल डायरेक्ट मशीनमधून स्पिन झालेली कपडे डायरेक्ट टाकले होते, तर आज मस्त वाळलेले असतील. तर रात्री मी थोडीशी कपडे खाली घेऊन गेले होते लागणारे, बाकीचे इथेच पडलेले आहेत. म्हणजे मला खाली राडा तेवढा राहत नाही काय कपड्यांचा, वरती राहतं ते, तर डोळ्यासमोर सारखं सारखं चांगलं नाही वाटत. आणि इथं आपला PC ठेवलेला आहे, त्याची आता एवढी काही गरज पडत नाही. तर माझं चालू आहे आता PC विकून टाकूया, काढून टाकूया आणि याच्या जागेवरती लॅपटॉप घेऊया, कारण लॅपटॉपची आता मला गरज पडेल, सगळ्यांनाच पडते तसं तर घरात. आणि ही आपली मागच्या साईडची गॅलरी आहे इथं, अशी पूर्ण तिकडंपर्यंत. आणि हे मागचा एरिया. तर इकडे ना मोकळं ग्राउंड आहे थोडं या बाजूला, इथून दिसत नाही. हां, तर इकडच्या बाजूला ना असं ग्राउंड आहे, तिकडे बघू शकता तुम्ही. आणि मोकळं आहे, तिथं झाडं बिडं खूप आहेत, तिथून खूप छान हवा येते, एकदम मस्त. तर आता घरातलं सगळं झाडून काढलं व्यवस्थित, खुर्च्या वगैरे आवरून ठेवल्या व्यवस्थित, बेडशीट फटकून नीट टाकलं, कचरा झाडून घेतला, पसारा पडलेला अस्ताव्यस्त उचलला. आणि इथं कपडे बाहेर टाकले गॅलरीमध्ये. छान अशी गरम होतील, आता थोडा वेळ राहून देते. सध्या पाऊस येईल असं वाटत नाही. आणि मग खालचं तर सगळं माझं आवरायचं बाकी आहे, पण वरती आलं की मग वरचीच कामं मला पुरत नाहीत, होत नाहीत, असं होतं. तर चला मग व्लॉग कंटिन्यू करा. आता कपडे मस्त वाळलेले पुढं आणि आभाळ भरलेले. पाऊस कधी येईन आणि कधी बदा पडन काय सांगता येत नाही, त्याच्यामुळे अगोदर छान कडक वाळलेली कपडे घेते, गॅलरीचं दार बंद करून घेते, म्हणजे मग मला खालीवर करावं लागत नाही. खाली काम चालू असतं, परत कपडे वर, ह्यातमध्ये खूप धावपळ होते. म्हणून आता छानपैकी मस्त वाळलेली कपडे घेऊन घेते.
पाठीमागे ठेवते. 4 वाजलेले. शिवांशला उठवते अभ्यासाला. अभ्यासाची वेळ झाली कारण दुपारी स्कूलमधून आल्यानंतर थोडासा आराम पण झाला. आता त्याला उठवते, थोडंसं अभ्यासाला बसवते, होमवर्क वगैरे करायला. आणि ही भांड्यांचा ढिगारा तुम्ही बघू शकता पडलेला आहे. भांडी घासून मग लवकरच स्वयंपाकाला लागायचंय मला. शो उठ आता, झाली ना झोप पिलू? नाही, दूध बनवते ना तुला, उठणं. तर 4 वाजता थोडीशी मुलं येतात क्लासला आणि यांचा क्लास चालू येतं म्हणून मग मी शिवांशला सुद्धा उठवलं आता की उठ बेटा तू पण आता क्लासमध्ये बस करा. तर पेट्रोल भरायचं होतं आणि थोडंसं काम होतं, रवा वगैरे घ्यायचा होता म्हणून बाहेर जातोय आम्ही. ललितासुद्धा सोबत येते. कसली पार्टी? काय झालं आज? का मूड खराब आहे? काय मम्मी मम्मी येते तिथून आता. मम्मीकडे जायचं. खाऊ घ्यायला गेली ना मम्मी? कुठे गेली? हां तिथे गेली, खाऊ घ्यायला गेली.